नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की व्यंकू महाराज कीर्तन संपवून घरी निघालेलेच असतात. आता तितक्यात अंताजी व्यंकू महाराजांना म्हणतात की छान केलंस कीर्तन. तेव्हा व्यंकू महाराज अंताजींकडे बघतात आणि म्हणतात की दादा. तेव्हा अंताजी म्हणतात की हो, इथेच बसून ऐकलं मी. तेव्हा व्यंकू महाराज आश्चर्याने विचारतात की अरे काय सांगतोयस, आज तू चक्क माझं कीर्तन ऐकण्यासाठी बसला होतास. तेव्हा अंताजी अडखळत म्हणतात की हां, ते आता कधीमधी पाय वळतात तिकडे. तेव्हा व्यंकू महाराज हसायला लागतात. आता अंताजी म्हणतात की मी पण वळू देतो, कधी कधी लाड करतो मी पण त्यांचे. यावर व्यंकू महाराज खुश होऊन म्हणतात की अरे मग चांगलंच आहे की, मला आनंदच आहे त्यात. आता अंताजी व्यंकू महाराजांकडे बघत म्हणतात की व्यंकोबा बस ना इथे जरा. तेव्हा व्यंकू महाराज अंताजींच्या बाजूला जाऊन बसतात. आता अंताजी व्यंकू महाराजांना म्हणतात की तुम्ही दोघांनीही खूप छान कीर्तन केलं, इथं बसूनच ऐकलं मी, कान अगदी तृप्त झाले बघ. यावर व्यंकू महाराज म्हणतात की लाजवतोयस तू आता मला. यावर अंताजी म्हणतात की नाही व्यंकोबा, मनापासून बोलतोय, तू एक उत्तम कीर्तनकार आहेस बघ. यावर व्यंकू महाराज म्हणतात की तुझ्यापेक्षा चांगला नाही. आणि म्हणतात की मला आठवतंय बाबा कायम म्हणायचे की अंता बापापेक्षा सवाई आहे सवाई. शिक्रापूरचं कीर्तन तुम्ही दोघेजण गेला होता, किती थंडी पडली होती, त्यातून बाबांचा घसा धरला. तेव्हा अंताजींना सुद्धा आठवतं आणि ते म्हणतात की केवढा खोकला लागला होता त्यांना, धासच लागली. आता व्यंकू महाराज सांगतात की 4-5 हजार श्रोत्यांसमोर तू कीर्तन केलं होतंस. आता अंताजी सुद्धा सांगतात की गोंद लावून चिटकवल्यासारखी माणसं बसली होती, एकही माणूस हलला नाही. आता अंताजी खूप इमोशनल होतात आणि रडत म्हणतात की व्यंकू, त्या दिवशी पहिल्यांदा आपल्या बाबांच्या डोळ्यात माझ्याविषयीचा अभिमान दाटून आलेला बघितला आहे मी, असं म्हणून ते खूप रडायला लागतात आणि म्हणतात की ओ साल दुसरा था, ए साल दुसरा है, कीर्तनकार आता तो मेलाय, कधी स्वर्गवासी झालाय. तेव्हा व्यंकू महाराज अंताजींना म्हणतात की असं का म्हणतोयस दादा. तेव्हा अंताजी म्हणतात की हे बघ, काय आहे ते स्वीकारावंच लागेल माणसाने, आपण प्रॅक्टिकल विचार करणार आहे, हे असं इमोशनल होणं पटत नाही मला. आणि ते व्यंकू महाराजांकडे बघत म्हणतात की व्यंकोबा काय कीर्तन केलंस रे तू, वा, आपल्या बाबांच्या हातावर हात मारलायस. बघताना असं वाटत होतं की अरे हे तर माझे बाबा कीर्तन करतायत. आता व्यंकू महाराज अंताजींसमोर हात जोडतात आणि खूप रडायला लागतात, म्हणजे खूपच इमोशनल असा मोमेंट दाखवला आहे ते आपल्याला. आता अंताजी व्यंकू महाराजांना म्हणतात की खरं सांगू का, बाबांची गादी पुढे नेण्यामागे ना तूच खरा वारस होतास. म्हणजे तू चांगलं कीर्तन करतोस म्हणून म्हणत नाही आहे, तशी लोक भरपूर आहेत चांगलं कीर्तन करणारी, पण कीर्तनासोबतच तुझी विठुरायावरची जी श्रद्धा आहे ना, श्रद्धा प्रेम, त्यातली जी शुद्धता आहे ना, ती खूप खरी आहे. आणि हा खरेपणा खूप कमी लोकांमध्ये असतो, त्यात तू एक आहेस. आणि ते थोडेसे इमोशनल होत म्हणतात की आम्ही ना कीर्तनाच्या कामाचे ना गादीच्या. तेव्हा व्यंकू महाराज अंताजींना म्हणतात की असं का बोलतोस दादा. यावर अंताजी म्हणतात की माझ्या बोलण्याने आणि न बोलण्याने सत्य थोडी बदलणार आहे. पण व्यंकोबा, तू मला त्यावेळेस साथ दिली नाहीस ना, ते योग्यच केलंस बघ. तेव्हा व्यंकू महाराज वैतागत म्हणतात की अरे असं नाही आहे रे दादा. आणि ते खूप इमोशनल होतात आणि म्हणतात की हे इतक्या वेळेस सांगून सांगून थकून गेलोय रे मी, आणि त्याही वेळेस तुझ्यासोबतच होतो दादा मी, तुझी बाजू पटवून देण्यासाठीच मी बाबांकडे गेलो होतो. विश्वास ठेव माझ्यावर. बाबांच्या मनात तुझ्याविषयी कुठला गैरसमज व्हावा, तुझ्याविषयी कुठलं विष तयार व्हावं असं मी काहीही बोललेलो नाही आहे. अरे असा विचार मी स्वप्नात सुद्धा करू शकत नाही. आणि ती खूप रडायला लागतात आणि म्हणतात की कसं सांगू तुला. तेव्हा अंताजी सुद्धा खूप इमोशनल होतात आणि ते व्यंकू महाराजांजवळ जात त्यांना म्हणतात की व्यंकोबा, अरे तुझ्या या अंताजींना ना 1000 डोळे आहेत, किती 1000. आणि मला माहिती आहे ना, माझा व्यंकट त्याच्या भावाच्या बाबतीत कधीच वेडावाकडा विचार नाही करणार. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की अरे पण दादा, वहिनी तर मला कायम दोष देतात. तेव्हा अंताजी म्हणतात की तिचं तिच्याकडे आणि माझं माझ्याकडे, पण एक गोष्ट सांगतो, मला कालही खात्री होती तुझ्याबद्दल, आजही आहे आणि उद्याही राहणार. आता व्यंकू महाराज अंताजींकडे बघायला लागतात आणि म्हणतात की दादा, तू अजूनही कीर्तन करू शकतोस. तेव्हा अंताजी हसायला लागतात आणि म्हणतात की अरे बाबा, त्या भ्रमात सुद्धा राहू नकोस हा. आपले बाबा काय म्हणायचे, माणसाच्या कर्माप्रमाणे त्याची बुद्धी ठरते. आता मी जो मार्ग अवलंबला, ज्या मार्गाने गेलो तो वाईट होता, माहिती आहे ना मला, पण मी गेलो कारण का, कारण या अंताची बुद्धी भ्रष्ट आहे. तेव्हा व्यंकू महाराज
महाराज खूप रडायला लागतात आणि अंताजींना जाऊन मिठी मारतात. खूप भावूक असा क्षण आपल्याला इथे पाहायला मिळतोय. तर व्यंको महाराज आता अंताजींना मिठी मारून रडतच असतात. आता तितक्यात मोठ्या बाई खिडकीपाशी येतात आणि त्यांचं लक्ष व्यंको महाराज आणि अंताजींकडे जातं आणि त्या खूप आश्चर्याने त्या दोघांकडेही बघायला लागतात. आणि व्यंको महाराजांना आणि अंताजींना असं मिठी मारलेलं पाहून त्यांना खूप राग येतो आणि त्या रागातच त्या दोघांकडेही बघायला लागतात. तर इकडे व्यंको महाराज रडत अंताजींना म्हणायला लागतात की असं नको बोलूस रे दादा, अरे मोठा भाऊ आहेस तू माझा, तू वाईट नाही आहेस रे दादा, खूप चांगला आहेस तू मनाने. आता हे सर्व बघून मोठ्या बाईंना खूपच राग आलेला असतो आणि त्या रागातच तिथून निघून जातात. आता अंताजी व्यंको महाराजांना शांत करत म्हणतात की रडून डोळे पाणावले तुझे, झोप नाही यायची, मग जा झोप जाऊन, माझी जरा कामं आहेत, आलोच मी, असं म्हणून ते तिथून जायला लागतात. मात्र जाता जाता अंताजी मध्येच थांबतात आणि विठुरायाच्या मंदिराकडे बघायला लागतात आणि विठुरायाच्या मंदिराजवळ जाऊन ते विठुरायाला नमस्कार करायला लागतात. ते बघून व्यंको महाराज खूप खुश होतात. आता अंताजी तिथून डोळे पुसतच निघून जातात. तर इकडे अंताजींना बघून व्यंको महाराज सुद्धा खूपच भावूक झालेले असतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की सर्व फंटा गँग शाळेत आलेले असतात. आता पप्या सर्वांना म्हणतो की थांबा, मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा इंदू म्हणते की काय रे आता पप्या म्हणतो की मी ना त्या ढोबळेवाडीच्या मुलांसोबत मॅच घेतली आणि मी तुम्हाला सांगितलं नाही. तेव्हा आदू विचारतो की पण मॅच कधी आहे. यावर पप्या सांगतो की आज संध्याकाळी. तेव्हा इम्रान म्हणतो की संध्याकाळी ना, काही टेन्शन नाही, धुरळा उडवून टाकूया आपण त्यांचा. तेव्हा पप्या म्हणतो की अरे ती टीम नाही आहे, ही खूप खतरनाक टीम आहे, आपल्याला चांगली स्ट्रॅटेजी ठरवावी लागणार आहे. तेव्हा इंदू म्हणते की स्ट्रॅटेजी ठरलेली आहे आपली सगळ्यांची, जीव तोडून खेळायचं. आणि ती मध्येच म्हणते की सगळ्यांवरून आठवलं, गोप्या कुठे आहे. तेव्हा इम्रान म्हणतो की अगं मी त्याला बोललो होतो की चल आपण सोबत जेवायला बसूया, पण तो काही न बोलताच निघून गेला, कसला तरी वेगळ्याच विचारात होता बघ. तेव्हा इंदू म्हणते की मला माहिती आहे तो कसला विचारात आहे ते. आणि इम्रानला म्हणते की इम्रान तू ना त्याला निरोप दे, मी आज संध्याकाळी आपल्या सगळ्यांची मॅच आहे म्हणून. आता यानंतर आपण पाहतो की शाळा सुटल्यानंतर गोपाळ घरी जायला निघालेला असतो. तेव्हाच इंदू गोपाळला आवाज देत धावतच त्याच्या पाठी येते. तेव्हा गोपाळ इंदूकडे बघत म्हणतो की काय आणि एवढं काय झालं आवाज द्यायला, किती दम लागलाय तुला, जरा शांत घे. तेव्हा इंदू रागाने म्हणते की तुझ्या कानात तू काही कापसाचे गोळे घातलेस का, तुला हाका मारून मारून माझा घसा बसला. तेव्हा गोपाळ रागाने इंदूला म्हणतो की इंदे काय ते कामाचं बोलू काच, फालतू बडबड करू नकोस हा. तेव्हा इंदू विचारते की तुला इम्रानने निरोप दिला का. यावर गोपाळ म्हणतो की हां दिला, झालं का कामाचं बोलून, चल निघतो मी, असं म्हणून तो जायला लागतो. तेव्हा इंदू त्याला थांबवत म्हणते की मेन माणसाशी असं कोणी बोलतं का. तेव्हा गोपाळ रागाने म्हणतो की कानाखाली आवाज काढी ना तुझ्या, मेन 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 लावलंय मगाचपासून, काय गं तुझं, हे बघ इंदेसारखं मेन मेन नको करूस, माझं डोकं आधीच फिरले शाळेची बातमी कळल्यापासून, मूड ऑफ झालाय माझा. तेव्हा इंदू म्हणते की ते तुझाच नाही सगळ्यांचाच झालाय, पण एक गोष्ट लक्षात ठेव, होप ही खूप टॉप गोष्ट आहे. तेव्हा गोपाळ म्हणतो की इंदे आता तू परत बाबांसारखं सकारात्मक विचार याच्यावर कीर्तन प्रवचन करणार आहेस का. यावर इंदू म्हणते की गोपाळ कीर्तन प्रवचनात पावर असते, पावर, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नकोस बाबा तू. आणि असं पण तुला महाशिवरात्रीच्या कीर्तनातून अनुभव आलाच असेल. आणि ती हसायला लागते आणि म्हणते की बरं ते जाऊ दे, तू आधी शांत हो आणि इथे बस बघू आणि मी काय सांगते ते ऐक. काल होता ना तू व्यंको महाराजांच्या कीर्तनाला, आता सगळं बदलणार आणि गावकरी शासनाला विनंती करणार आणि आपली शाळा कधीच बंद नाही होणार. तेव्हा गोपाळ इंदूला म्हणतो की इंदे तुला खरंच असं वाटतं का गं असं होईल म्हणून. आणि यावर इंदू विचारते की का तुला नाही वाटत का असं होईल म्हणून. तेव्हा गोपाळ म्हणायला लागतो की हे बघ मला, आणि तो जरा शांत होतो आणि म्हणतो की बरं बाई मला पण वाटतं की तसं होईल म्हणून. आता एक काम कर, तुझी ही फालतूची बडबड बंद कर, पायाला स्टार्टर मार आणि डायरेक्ट इथून लेफ्ट राईट करत निघ. तेव्हा इंदू रागाने गोपाळला म्हणते की तू ना माझं ऐकणारच नाही आहे, चल माझ्याबरोबर, असं म्हणून ती गोपाळचा हात पकडून म्हणायला लागते की चल. तेव्हा गोपाळ म्हणतो की अगं पण कुठं. तेव्हा इंदू म्हणते की आधी घरी जाऊ, फ्रेश होऊ आणि मग येऊ मॅच खेळायला, आणि तुझा तो जो राग आहे ना तो बॉलिंग बॅटिंगवर काढ, म्हणजे कसं आपणच मॅच जिंकू, चल आता. तेव्हा गोपाळ म्हणतो की अगं इंदे पण मला यायचं नसेल तर. पण इंदू गोपाळचा काही न ऐकता त्याच्या हाताला पकडून त्याला घरी घेऊन जाते. तर दुसरीकडे आपण पाहतो की मोठ्या बाई खूपच रागात असतात. आता तितक्या तिथे अंताजी गुणगुणत येतात. तेव्हा मोठ्या बाई अंताजींकडे बघायला लागतात आणि त्यांना म्हणतात की काय निघालात का मुलुकगिरी करायला. तेव्हा अंताजी म्हणतात की एकच बाजी अंताजी. आता मोठ्या बाई अंताजींना म्हणतात की काल रात्री म्हणे तिकडे भावाभावांची गळाभेट झाली, राम भरत भेटच म्हणायची,
तिथं काय चाललं होतं नक्की तुमचं, कळू द्या आम्हाला पण जरा. तेव्हा अंताजी म्हणतात की अगं काही नाही, कीर्तन ऐकायला गेलो होतो बस, बाकी काय नाही. यावर मोठ्या बाई म्हणतात की खरं का? तेव्हा अंताजी म्हणतात की हो, मग तुला काय वाटलं, स्मगलिंगचा माल उतरत होतं की काय? तेव्हा मोठ्या बाई रागात म्हणतात की पैसे आणण्याच्या गोष्टी करता कुठे तुम्ही, पैशाने फकाट आणि मान सन्मानाने सुद्धा फकाटच, काम ना काजी अंताजी. तेव्हा अंताजींना खूपच राग येतो, पण अंताजी मोठ्या बाईंना काहीच बोलत नाहीत आणि स्वतःशीच म्हणतात की चला अंताजी, असं म्हणून ते जायला लागतात. तेव्हा मोठ्या बाई खूप रागाने अंताजीजवळ येतात आणि त्यांना अडवत म्हणतात की चला काय चला, आणि म्हणतात की लाज नाही वाटत का तुम्हाला, ज्या माणसामुळे आपल्यावर ही वेळ आली आहे त्याच्या गळ्यात गळे घालता तुम्ही कीर्तन ऐकताय, गुणगान गाताय त्याचं. तेव्हा अंताजी खूप रागाने मोठ्या बाईंना म्हणतात की हो गातो मी गुणगान, त्याचं कारण गुणगान गाण्यासारखाच आहे माझा भाऊ. आपली प्रॉपर्टी गेली तशी त्याचीही गेली ना, पण तो हल्ला नाही, शांत आहे ना, शांत आहे. आणि ते खूप इमोशनल होतात आणि रडायला लागतात आणि म्हणतात की आणि ती शांतता पाहिजे ग मला, पण तू मिळू कुठे देतेस ती शांतता, गादी गेली, प्रॉपर्टी गेली, कामना काजी अंताजी, हे ते तुझं कसं झालं माहिती आहे का, स्वतः खुश राहायचं नाही आणि दुसऱ्यांची खुशी तुला बघवत नाही. आणि ते मोठ्या बाईंना धक्का देऊन रागातच तिथून निघून जातात. मोठ्या बाई मात्र खूप रागाने त्यांच्याकडे बघत असतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की फंटा गँगची मॅच सुरू असते आणि पप्या कॉमेंट्री करत असतो. आता गोपाळ पप्याला म्हणतो की अरे तू काय करतोयस मगापासून, त्या कॉमेंट्रीच्या नादात 3 कॅच सोडलेस तू, आणि म्हणतो की हे बघ आता परत जर एकदा बॉल पकडायचा बरं का, नाहीतर तिकडे येऊन हाणेन तुला, लक्ष दे जरा. आणि परत इम्रानला म्हणतो की इम्रान टाक रे बॉल, डायरेक्ट मधला दांडका उडाला पाहिजे. आता इम्रान बॉल टाकतो आणि परत पप्याच्या हातातून बॉल निसटतो. तेव्हा सगळेजण पप्यावर खूप वैतागतात. आता इम्रान म्हणतो की काय पप्या, तुला बॉल पकडता येत नाही का रे. आता गोपाळसुद्धा खूपच चिडतो आणि म्हणतो की काय यार पप्या, तुला एक बॉल पकडता आला नाही, तुला सांगितलं होतं ना लक्ष दे म्हणून. आता यावर पप्या चिडून म्हणतो की एवढा फास्ट बॉल टाकल्यानंतर मी कसं काय पकडणार. तेव्हा गोपाळ पप्याला म्हणतो की जाऊ दे आता, फास्ट टाकला ना, बरं जा आता तू आणि बॉल आण. यावर पप्या म्हणतो की मी नाही जाणार, तुम्ही टाकलंय. आता यावर गोपाळ पप्यावर खूप चिडतो आणि म्हणतो की जाऊ दे मीच आणतो बॉल, हा बॉल आणेपर्यंत रात्र होईल. तेव्हा आदू म्हणतो की दादा राहू दे, मी आणतो बॉल, असं म्हणून तो बॉल आणायला जातो. तिथेच आता खोट्या श्रीपतची म्हणजे करप्याची माणसं लपून बसलेली असतात. आता आदू बॉल शोधायला लागतो. आता सर्व फंटा गँग आदूची वाट बघत असतात, पण बॉल शोधायला आदूला खूपच वेळ लागतो. तेव्हा गोपाळ वैतागून म्हणते की अरे आज सापडणार आहे की नाही बॉल, आणि परत म्हणतो की जाऊ दे मीच जातो. आणि असं म्हणून तो सुद्धा बॉल शोधायला जातो. आता इंदू आवाज देऊन म्हणते की आदू गोपाळ विंचू काट्यापासून जरा जपून पायाकडे बघून जावा. आता करप्याची माणसं गोपाळ येण्याची वाट बघतच असतात. आता गोपाळ आदूला आवाज देत तिथे त्याच्या मागे मागे येतो आणि आदूजवळ जाऊन विचारतो की सापडला का बॉल. तेव्हा आदू सांगतो की नाही. आता यावर गोपाळ म्हणतो की बरं ठीक आहे, तू इथे शोध, मी तिकडे जाऊन शोधतो. असं म्हणून तो बॉल शोधायला दुसरीकडे जातो. आता तितक्यात आदूला बॉल सापडतो. तो गोपाळला आवाज देऊन म्हणतो की दादा बॉल सापडला. आता गोपाळ मागे वळून पाहतो तर आदूच्या हातात एक पिवळ्या कलरचा बॉल असतो. तेव्हा गोपाळ चिडून म्हणतो की आद्या, तुला बॉल शोधायला सांगितलं होतं ना, मग हे काय करतो आहेस. आणि आपला हरवलेला बॉल लाल होता, तू जे दाखवत आहेस ना ते पिवळा आहे. पिवळा आणि लाल मधला फरक कळत नाही का रे तुला, गुपचूप बॉल शोध चल. असं म्हणून तो तिथून बॉल शोधायला लागतो. आता आदूसुद्धा इकडे तिकडे बॉल शोधत असतो. आता आदूला बॉल सापडतो आणि तो खुश होऊन ओरडायला लागतो की बॉल सापडला. आता गोपाळ आदूचा आवाज ऐकून मागे वळून पाहतो आणि गोपाळला काही समजण्याआधीच ती 2 माणसं गोपाळच्या तोंडावरती कापड टाकून त्याला पकडतात. आता यानंतर आपण पाहतो की गोपाळला ती 2 माणसं करप्याकडे म्हणजेच खोट्या श्रीपतकडे घेऊन आलेले असतात. तेव्हा करप्या गोपाळला बघून खूप खुश होतो आणि तो गोपाळसमोर बसतो आणि म्हणतो की करप्या डोमसची पंगा, आयुष्यात दंगा. गोपाळच्या तोंडावर कापड टाकलेलं असतं आणि त्याला बांधून ठेवलेलं असतं आणि त्याला काही दिसत नसतं. तो स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न करत असतो. आता करप्या म्हणतो की आता या दिग्रजकरांना सोडत नसतो मी, आणि ओरडून म्हणतो की मोठी बाई तू तर आता गेलीसच बघ. आता करप्याची माणसं गोपाळच्या तोंडावरून कापड काढतात. तेव्हा करप्या गोपाळकडे बघायला लागतो आणि तो खूप शॉक होतो. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.